Hello friends, today we are going to discuss some special points for the NEET and JEE batch. So first of all, entropy change can be calculated by the formula summation of entropies of product minus summation of entropies of reactants. आपण examples घेऊयात त्याच्यावरचे. Then entropy change for ideal gas is equal to NCV. What is CV? CV is heat capacity at constant volume. ln of T2 by T1 plus nR ln of V2 by V1. आता हा जो हीट कपॅसिटीचा पोर्शन आहे तो तुम्हाला फिजिक्स मध्ये इन डिटेल आहे, जिथे गुप्ता सर तुम्हाला थर्मोडायनामिक्स ज्यावेळेस स्टार्ट करतील त्याच्यामध्ये हीट कपॅसिटी फार डिटेल मध्ये आहे. आपल्याकडे केमिस्ट्री मध्ये थोडं वरवरचा पार्ट दिलेला आहे, तर आपण या ठिकाणी फॉर्म्युला ओरिएंटेड जाणार आहे. हीट कपॅसिटी वरती एक लेक्चर मी नेक्स्ट घेणार आहे, त्यामध्ये हीट कपॅसिटी एक्झॅक्टली काय आहे किंवा त्याचे टाइप्स कसे आहेत ते आपण डिस्कस करणार आहे. इथे आपण एंट्रॉपीशी रिलेटेड आणि या टॉपिक मधल्या काही एक्स्ट्रा फॉर्म्युलांशी रिलेटेड चर्चा करणार आहे. तर एंट्रॉपी चेंज हा NCV ln V2 by V1 सॉरी T2 by T1 plus nR ln V2 by V1 आहे. आता डेल्टा एस हा वेगवेगळ्या फेज ट्रान्झिशन साठी देखील आपण कॅल्क्युलेट करतो. तर तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो बघा. डेल्टा एस व्हेपरायझेशन एंट्रॉपी चेंज फॉर व्हेपरायझेशन इज इक्वल टू डेल्टा एच ऑफ व्हेपरायझेशन एंथैल्पी चेंज ड्यूरिंग व्हेपरायझेशन अपॉन टेम्परेचर और बॉइलिंग पॉइंट ऑफ दैट liquid. Then fusion delta H of fusion enthalpy change during fusion divided by temperature at fusion. आणि entropy change for sublimation is equal to enthalpy change for sublimation divided by temperature at sublimation. Then most important article is their calorific value. They may ask question on calorific value of fuel. बऱ्याच वेळा एक कोरिलेशन आहे, एकदम सोपं आहे, परंतु माहित नसल्या कारणाने लोक उत्तर फाइंड आउट करू शकत नाही. कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ फ्युएल इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द मोलार मास. सो दे मी गिव अ क्वेश्चन लाइक फॉर विच ऑफ द फॉलोइंग फ्युएल कॅलोरिफिक व्हॅल्यू इज लार्ज. सो ज्याचं मोलार मास सगळ्यात स्मॉल असेल दॅट विल ऍक्ट ऍज अ लार्ज कॅलोरिफिक व्हॅल्यू फ्युएल. मग या ठिकाणी याचा वापर नक्की काय आहे. सो ज्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू ही लार्ज असते तो जनरली बेटर फ्युएल म्हणून वापरला जातो. तो त्या ठिकाणी असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की इफ एंथैल्पी ऑफ व्हेपरायझेशन इज सेम देन कॅलोरिफिक व्हॅल्यू और बेटर फ्युएल इज. जास्तीत जास्त कॅलोरिफिक व्हॅल्यू कुणाची आहे किंवा बेटर फ्युएल कोण असू शकतो. तर अशा केस मध्ये मोलार मास ज्याचं स्मॉल येणार त्याचे कॅलोरिफिक व्हॅल्यू ही जास्त असणार. देन थर्मोडायनामिक्स मध्ये टेम्परेचर डिपेंडन्स जो आहे तो क्लॉसियस क्लॅपेरॉन इक्वेशन ने दाखवला गेलेला आहे आणि दुसरं इक्वेशन आहे गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन. तर बाळांनो ही दोन्ही इक्वेशन फक्त एक कुठेतरी ऑप्शन म्हणून येतात आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये की तो फॉर्म्युला आपल्याला पिकअप करायचा आहे तिथून. क्लॉसियस क्लॅपेरॉन इक्वेशन आहे log base to 10 P2 by P1 is equal to delta H V vaporization upon 2.303 R T2 minus T1 upon T1 into T2. सेम फॉर्म्युला केमिकल कायनेटिक्स मध्ये जनरेट होतो अरेनियस इक्वेशन मध्ये. इथे फक्त ऍक्टिव्हेशन एनर्जीचा फॉर्म्युला वापरला आणि इथे लॉग रेट कॉन्स्टंट घेतले आपण, या ठिकाणी हा फॉर्म्युला जनरेट होतो. देन गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन आपल्याला माहिती आहे आपला फॉर्म्युला डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच प्लस टी डी ऑफ डेल्टा जी जी अपॉन डेल्टा जी अपॉन डी टी ऍट कॉन्स्टंट प्रेशर. थोडासा चेंज केला, हा इकडे घेतला, हा टी इकडे डिवाइड ला आणला तर डी डेल्टा जी अपॉन डी टी. आणि डेल्टा एस टोटलच्या इक्वेशन मध्ये आपण बघितलेलं होतं की फॉर्म्युला काय येतो त्याचा टी डेल्टा एस टोटल मायनस टी डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा जी मायनस डेल्टा एच. तर या ठिकाणी याची व्हॅल्यू पुटअप केली तर आपल्याला काय मिळू शकतो मायनस डेल्टा एस इज इक्वल टू डी डेल्टा जी अपॉन डी टी. थोड्या काही लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत. न्यूमरिकल्स याच्यावर येत नाहीत बाळांनो. या पॉइंटवर 5th आणि 6th पॉइंटवर न्यूमरिकल विचारलं जात नाही. त्या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शनल क्वेश्चन जो आहे तो त्याच्यामध्ये आन्सर एखादं करेक्ट कुठला आहे, क्लॉसियस क्लॅपेरॉन इक्वेशन कुठला आहे, गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन कुठला आहे,
तर या पद्धतीचा क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाईल. देन एक कार्नोट सायकल म्हणून आर्टिकल आहे थर्मोडायनामिक्स मध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला कार्नोट इंजिन जे आहे त्याची इफिशियन्सी विचारली जाते. तर ती इटा लेटरने दाखवतो आपण. फॉर्म्युला आहे T2 - T1 upon T2. तर दोन टेम्परेचर दिले जातात, त्यातून T2 - T1 upon T2 केलं तर तुम्हाला कार्नोट सायकलची इफिशियन्सी बघायला मिळेल, कार्नोट इंजिनची इफिशियन्सी बघायला मिळेल. देन इटा इज इक्वल टू टोटल वर्क डन अपॉन Q2 असतो, त्यामुळे वर्क डन देखील काढता येईल. वर्क डन इज इक्वल टू Q2 इंटू इटा. इटाची व्हॅल्यू आहे T2 - T1 upon T2 and this work done is called as a useful work done, जे त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करणार आहे. लास्टली पुन्हा एंट्रोपीचा फॉर्म्युला जो आपण बघितलेला आहे की हीट ट्रान्सफर्ड इन रिव्हर्सिबल मॅनर डिवायडेड बाय टेम्परेचर, तो जर तुम्ही थोडा सॉल्व्ह केला तर तुम्हाला nRT ln of V2 by V1 upon T मिळतो. त्याचा रिझन काय आहे तर जो डेल्टा एस आपण हा क्यू जो आहे, तर जो आपण थर्मोडायनामिक प्रोसेस मध्ये डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस वर्क डन घेतो, परंतु डेल्टा यू 0 असल्यामुळे इंटरनल एनर्जी आयसोथर्मल प्रोसेस मध्ये क्यू इज इक्वल टू काय येतं -W. आणि आपला W जो आहे वर्क डन त्याचा फॉर्म्युला काय असतो -nRT ln V2 by V1. मग तो मायनस आहे आणि इथे पण मायनस आहे, बरोबर का. मग W हा Q च्या जागी काय ठेवायचे आपल्याला -W ठेवायचा आहे. W ची व्हॅल्यू काय आहे -nRT ln V2 by V1. वर्क डनचा फॉर्म्युला आठवतोय का बघा. W इज इक्वल टू -nRT ln V2 by V1. W मॅक्स चा फॉर्म्युला आहे. आणि मग ही व्हॅल्यू जर आपण पुटअप केली या ठिकाणी Q च्या जागी तर काय येणार आहे -W व्हॅल्यू पुटअप करायची. मायनस वर्क डन करायचे म्हणजे काय येणार रे, हा मायनस आहे तो काय होणार इथे प्लस होणार मायनस वर्क डन प्लेस करत असताना. आणि मग या केस मध्ये आपल्याला फॉर्म्युला मिळून जाईल डेल्टा एस इज इक्वल टू 2.303 डेल्टा एस इज इक्वल टू 2.303 nRT log base to 10 V2 by V1 upon T. समजून घ्या, थोडं स्पेस कमी आहे तिकडे. तो डेल्टा एस इज इक्वल टू 2.303 nRT log base to 10 V2 by V1 upon T. तर असे काही फॉर्म्युला आहेत. आता या फॉर्म्युलांवरती बेस्ड काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहे. वन बाय वन बघूयात आपण. Calculate entropy change. Calculate entropy change for vaporization of water. Vaporization of water given enthalpy change for liquid water to steam. For liquid water to steam at 100 degrees Celsius is 40.8 kilojoule per mole. व्हेरी सिंपल क्वेश्चन इज देअर. तो फॉर्म्युला माहित असायला हवा आपल्याला. काय विचारलं एंट्रॉपी चेंज विचारलंय. डेल्टा एस इज इक्वल टू
एन्थाल्पी चेंज फॉर लिक्विड टू स्टीम म्हणजे काय दिलंय रे, एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन दिलंय अपॉन टेम्परेचर ऍट बॉइलिंग दिलेलं आहे. सो दिस इज 40.8 इंटू 3 जूल मध्ये करूया अपॉन टेम्परेचर विल बी 373. So after solving you will get answer equal to the 109.38 joule per Kelvin per mole. Very easy questions are there. फक्त आपल्या फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. कॅल्क्युलेट चेंज इन एंट्रोपी फॉर फ्युजन, सेम टाइप ऑफ क्वेश्चन. कॅल्क्युलेट change in entropy for fusion of 1 mole of ice the melting point of ice is 273 Kelvin and molar enthalpy of fusion is 6 kilojoule per mole. Okay, once again very easy question. काय रे बाळांनो, काय फॉर्म्युला वापरणार? एंट्रोपी चेंज फॉर फ्युजन इज इक्वल टू एंट्रोपी चेंज फॉर फ्युजन फॉर्म्युला काय आहे? डेल्टा एस for fusion is equal to enthalpy change at fusion divided by temperature at fusion. So this is again 6000 joule divided by 273. So answer will come in joule per Kelvin per mole. काय येईल आन्सर बघा, अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन्स केलं तर आन्सर इज नियर अबाउट 21.98. So this type of questions they may ask in exam. Then we will discuss a numerical based on the last formula that we discussed earlier. One mole of an ideal gas at 25 degrees Celsius is subjected to expand reversibly 10 times of its initial volume. म्हणजे लक्षात काय आलं आपल्या बघा, इनिशियल व्हॉल्यूम V असेल तर फायनल व्हॉल्यूम काय असणार आहे, 10 टाइम्स असणार आहे त्याच्या. कॅल्क्युलेट द चेंज इन एंट्रोपी ऑफ एक्सपान्शन. कॅल्क्युलेट चेंज इन एंट्रोपी ऑफ एक्सपान्शन. तो मगाशी आपण जो फॉर्म्युला म्हटलं होतं लक्षात येतोय का बघा, डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल बाय टी असतो, बरोबर का? हे ट्रान्सफर्ड इन रिव्हर्सिबल मॅनर डिवाइडेड बाय टेम्परेचर इन केल्विन. आता क्यू म्हणजेच काय असतं रे बाळांनो, मायनस वर्कडन असतं डिवाइडेड बाय टेम्परेचर. तर मायनस वर्कडनचा फॉर्म्युला काय आहे, तर मायनस वर्कडनचा नुसत्या वर्कडनचा -2.303 असतो, मायनस वर्कडनचा पॉझिटिव्ह येणार nRT log base to 10 V2 by V1 upon T. I think all the values are there. जूल मध्ये आहे म्हणजे R ची व्हॅल्यू क्लिअर आहे. N दिलंय का बघा, 1 मोल दिलेला आहे, N दिलेला आहे, R 8.314 घ्यायचा आहे, T जो आहे तो 298 केल्विन मध्ये होणार. log base to 10 V2 आहे 10, V1 असणार आहे 1 डिवाइडेड बाय टेम्परेचर आहे पुन्हा एकदा 298. सो दिस विल गेट कॅन्सल. तर यानंतर राहिलेले कॅल्क्युलेशन जे आहेत ते करा बाळांनो तुम्ही. ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर
तुमचं जे फायनल आन्सर आहे ते अप्रॉक्सिमेटली आलं पाहिजे 19.15 जूल पर केल्विन पर मोल. त्यानंतर इनिशियल फॉर्म्युला बघितलेला होता आपण, त्या फॉर्म्युल्यावरती बेस देखील आपण क्वेश्चन बघणार आहे. जो डेल्टा एस चा फॉर्म्युला होता समेशन ऑफ एंट्रोपीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एंट्रोपीज ऑफ रिएक्टंट. डिटरमाइन द स्टँडर्ड एंट्रोपी चेंज फॉर द रिएक्शन. एंट्रोपी चेंज विचारलेला आहे, स्टँडर्ड फार लिहित बसत नाही मी, डेल्टा एस विचारलेला आहे. रिएक्शन प्रोव्हाइड केलेली आहे 2H2 plus O2 all are gaseous state gives 2H2O liquid at 300 Kelvin. If standard entropy is off, if delta is 0 for H2 gas is 126.6, entropy for O2 gas is 201.20 and entropy change for liquid water is 68.0, that is 68 joule per Kelvin per mole respectively. So very simple question is there. What is formula for standard entropy change? Summation of entropies of product minus summation of entropies of reactant. So what is summation of entropies of product? कौन है? 2 into summation of entropies of water minus 2 into summation of entropies of H2 minus summation of minus entropy of standard entropy of oxygen. So 2 into delta S 0 कुठे गेला बाळांनो? कुणाचा? वॉटरचा. वॉटर ओके. 68 मायनस 2 into H2 चा कुठे दिलाय बघा? H2 चा 126.6 मायनस याचा आहे O2 चा 201.20. This become 136 minus minus 201.20. After solving दोघांच्या आधी ऍडिशन करून घेऊयात आपण. 253.2 201.2 4 4 5 4 आणि याच्यातून हा 136 सबस्ट्रॅक्ट करूया. 4 6 8 14 5 4 1 3. This will come minus 318.4 joule per Kelvin. तो या पद्धतीने जो तुमचा आन्सर येणार आहे तो येणार आहे minus 318.4 जूल पर केल्विन पर मोल एका मोल साठी. अशा पद्धतीने जे काही फॉर्म्युले आपण डिस्क्राइब केलेले आहेत बाळांनो त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. तर असे क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित सॉल्व करता आले पाहिजे. आता त्यानंतर जो आपल्याकडे पार्ट होता की कॅलोरिफिक व्हॅल्यू. सो हाऊ they can ask questions on the article like calorific value. Let us discuss. So what is calorific value? कॅलोरिफिक व्हॅल्यू इज इन टर्म्स ऑफ द फ्युअल, की एखादा फ्युअल जो आहे तो बेटर फ्युअल म्हणून ऍक्ट होऊ शकतो की नाही हे डिसाइड करायला आपल्याला कॅलोरिफिक व्हॅल्यू मदत करते. तर कॅलोरिफिक व्हॅल्यू साठी स्टेटमेंट काय बघा, हायर दी कॅलोरिफिक व्हॅल्यू बेटर इज द फ्युअल. हायर दी कॅलोरिफिक व्हॅल्यू बेटर इज फ्युअल. जेवढी कॅलोरिफिक व्हॅल्यू जास्त असेल तेवढं फ्युअल काय असणार आहे, जास्त चांगलं असणार आहे.
आता याचा फॉर्म्युला काय आहे मग कॅलरीफिक व्हॅल्यूचा, तर आपल्याला जी काही एन्थाल्पी चेंज दिली जाते, कंबशन असेल किंवा अजून काय असेल त्या ठिकाणी, त्या रिगार्डिंग डिवायडेड बाय मोलिक्युलर मास ऑफ दॅट सबस्टन्स, याच्यावरून आपल्याला काय मिळते, कॅलरीफिक व्हॅल्यू मिळते. So from this it is clear that as molecular mass increases, calorific value decreases and quality of fuel also decreases. कारण काय झालं बघा, कॅलरीफिक व्हॅल्यू कमी होते म्हणजे क्वालिटी ते चांगली नाहीये फ्युएलची. देअरफॉर फॉर फ्युएल टू बी बेटर इन क्वालिटी, मोलार मास ऑफ सबस्टन्स मस्ट बी स्मॉलर. जेवढं स्मॉल हे मोलार मास असणार आहे त्याचं, तेवढं काय होणार बाळांनो, त्या ठिकाणी त्याची क्वालिटी काय असणार आहे, चांगली असणार आहे. लेट अस डिस्कस वन ऑफ द न्यूमरिकल. तर सिंपल घेतो मी. फॉर कंबशन ऑफ during combustion of methane, enthalpy change observed (100 kilojoule). Calculate calorific value of fuel. तो कसं कॅल्क्युलेट करणार, कॅलरीफिक व्हॅल्यू इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला, डेल्टा एच अपॉन मोलिक्युलर मास. तो डेल्टा एच किती आहे 100 किलो जूल, मोलिक्युलर मास किती आहे 16 ग्रॅम फॉर मिथेन. तो जस्ट सिंपल यू कॅन कॅल्क्युलेट 6 पॉइंट समथिंग आन्सर येईल तुमचं. तर अशा पद्धतीने एक क्वेश्चन येऊ शकतो. सेकंड क्वेश्चन कसा येईल, विच ऑफ द फॉलोइंग fuel will have highest calorific value. Option A methane, option 2 ethane, option 3 propane, option 4 butane. तो ऍज वी नो इकडून इकडे जात असताना मोलिक्युलर मास काय होत गेलंय, इन्क्रीज होत गेला आहे. ॲज मोलिक्युलर मास इन्क्रीजेस, कॅलरीफिक व्हॅल्यू काय होते बाळांनो, डिक्रीज होते. आणि म्हणून या केस मध्ये आपण काय सांगू शकतो बाळांनो, की मिथेनची कॅलरीफिक व्हॅल्यू ही जास्त असणार आहे. अजून एक क्वेश्चन इथे थोडासा फिरवून विचारला जाऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग फ्युएल विल हॅव बेटर क्वालिटी, क्वालिटी जास्त कोणाची चांगली आहे. अशा केस मध्ये कुठलं उत्तर येणार त्याचं, मिथेनची क्वालिटी काय असणार आहे बाळांनो, सगळ्यात चांगली असणार आहे. समजते सगळ्यांना, काय अडचण. बाळांनो हे झाले काही एक्स्ट्रा फॉर्म्युले रिगार्डिंग थर्मोडायनामिक्स आणि त्यानंतर त्याच्यावरचे क्वेश्चन्स. अजून एक आपल्याला फॉर्म्युला सांगितलेला होता आपण कार्नोट सायकलचा, इफिशियन्सी ऑफ कार्नोट इंजिन. तर त्याच्यावरती न्यूमरिकल आपण बघूयात आहे का. Calculate the maximum efficiency of the Carnot engine
Carnot engine operating between 373 Kelvin to 290 Kelvin. तो बाळांनो या ठिकाणी जे कार्नोट इंजिन आहे मी आधी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे की याच्यावरती बरेच ग्राफिकल वगैरे क्वेश्चन आहेत. तर सर तुमच्याशी ज्यावेळेस थर्मोडायनामिक्स शिकवतील गुप्ता सर फिजिक्स मध्ये त्यावेळेस ते कन्सर्न करतील. डिटेल आपल्याला नाहीये पण असेच काहीतरी साइड ऑन क्वेश्चन्स आपल्याकडे केमिस्ट्री मध्ये विचारले जातात ते मी सगळे इथे कव्हर करतोय तुमचे जेणेकरून तुम्हाला तिथे कुठलाही प्रॉब्लेम येईल नको. आता कार्नोट सायकलचे इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे eta is equal to T2 minus T1 upon T1 sorry T2 minus T1 upon T2 sorry. then T2 किती आहे तुमचा 373 minus 290 upon 373. so after solving हा किती येतोय बघा तुमचा 373 minus 290 किती येतंय 383 येतंय 83 divided by 373 by calculation it will come around 0.22. आणि आता हे जे पर्सेंटेज मध्ये विचारलं असेल की तुमच्या आलं इथं आलं मग पर्सेंटेज विचारलं असेल तर किती येणार तुमचा 0.22 into 100 22% ही काय आली इंजिनची इफिशियन्सी आली. तर या ठिकाणी आपल्याला जे याचं युजफुल वर्कडन आहे ते देखील पुढे कॅल्क्युलेट करायला विचारलं जाऊ शकतं याच्यावरून. आता हा जो लॉ आहे तो सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सशी कन्सर्न आहे बाळांनो कार्नोट सायकल जे आहेत. आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की नो मशीन इट हॅज बीन मेड हॅव्हिंग इफिशियन्सी इक्वल टू युनिटी. तर आता जगामध्ये असं कोणतंही मशीन अस्तित्वात नाहीये की ज्याची कार्यक्षमता ही 100% आहे म्हणजे आपण पूर्णच्या पूर्ण वेळ त्याच्यामधून वर्गणन करून घेऊ शकतो असं मशीन अजून तरी अस्तित्वात आलेलं नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी एक लॉचं स्टेटमेंट आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं की नो मशीन इट हॅज बीन प्रोड्युस्ड हॅव्हिंग इफिशियन्सी इक्वल टू द युनिटी. और आपण असंही म्हणू शकतो हीट कॅनॉट बी कम्प्लिटली कन्वर्टेड इनटू द मेकॅनिकल वर्क. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स है हीट कॅनॉट बी कम्प्लिटली कन्वर्टेड इनटू द मेकॅनिकल वर्क विदाउट मेकिंग परमनंट चेंजेस आयदर इन द सिस्टीम और इट्स सराउंडिंग. जोपर्यंत आपण सिस्टीम किंवा सराउंडिंग मध्ये काही परमनंट चेंजेस घडवून आणत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी हीट जी आहे त्याचं कम्प्लीट कन्व्हर्जन हे मेकॅनिकल वर्क डन मध्ये करता येत नाही. और नो मशीन इट हॅज बीन प्रोड्युस्ड हॅव्हिंग इफिशियन्सी इक्वल टू द युनिटी. जसं आपण म्हणलं होतं की इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस टोटल एंट्रोपी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग इन्क्रीजेस. हे जसं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं स्टेटमेंट आहे तसे अजून दोन स्टेटमेंट आहेत पुन्हा एकदा ऐका. इट कॅनॉट बी कम्प्लिटली कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल वर्क विदाउट मेकिंग परमनंट चेंजेस आयदर इन द सिस्टीम और इट्स सराउंडिंग. और सेकंड स्टेटमेंट आहे बाळांनो याच्यामधलं नो मशीन इट हॅज बीन प्रोड्युस्ड एट YET इट हॅज बीन प्रोड्युस्ड हॅव्हिंग इफिशियन्सी इक्वल टू द युनिटी. युनिटी म्हणजे किती आलं 1. हे उत्तर जर 1 आलं त्याला इंटू 100 केलं तर किती येणार 100%. म्हणजे कार्यक्षमता 100% आहे असं मशीन अजून तरी अस्तित्वात आलेलं नाहीये. देन वी सी अनदर एक्झाम्पल ऑन द बेसिस ऑफ लास्ट फॉर्म्युला दॅट वी डिस्क्राइब्ड रिगार्डिंग द वर्क डन फ्रॉम द कार्नोट सायकल. Heat supplied to a Carnot engine. Heat supplied to a Carnot engine is 2 into 10 raised to 3 joule. How much useful work can be made? How much useful work can be made by the engine working
between 290 to between 290 म्हणजे 290 and 373 केल्विन सुरू झालंय बघा. कोणाला हवं असलं तर लाईन मध्ये नाही ना. हा, तो लेक्चर बघत बघत लाईन मध्ये उभा असणार असं नको व्हायला. Heat supplied to a Carnot's engine is 2 into 10 raised to 3 joule. How much useful work can be made by the engine working between 290 and 373 Kelvin? So what is formula for that? Eta is equal to काय घेतलं होतं आपण? Work done upon Q2. आता या ठिकाणी व इटाची व्हॅल्यू काय आहे? T2 minus T1 upon T2 is equal to work done upon Q2 आलं. आणि आपल्याला विचारलंय काय? वर्क डन. तर वर्क डन इज इक्वल टू काय येणार? Q2 इंटू T2 मायनस T1 अपॉन T2. Q2 किती दिलेला आहे आपल्याला? हीट सप्लाय म्हणजे Q2 आहे, सप्लाय केलेली आहे सिस्टीमला म्हणजे पॉझिटिव्ह आहे. 2 इंटू 10 रेज टू 3 आणि हा पुन्हा एकदा तोच आहे 290 आणि 373 केल्विन मध्ये आहे. तो 373 मायनस 290 अपॉन 373. आता हे उत्तर आपण डिटरमाइन केलेलं होतं की त्याला होतं आपलं 0.22 एवढं आलेलं होतं. तिथं मल्टिप्लाय करा किती येते बघा आतमध्ये. तो किती येते? 4.4 सॉरी 0 येईल ना तुमचं. कम 445 जूल. तर या ठिकाणी डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तर 0.44 येऊन जाईल तुमचं 440. अशा पद्धतीने बाळांनो काही एक्स्ट्रा पार्ट जो आहे त्याच्यावरती मी क्वेश्चनिंग इथं कंप्लीट करून घेतलेलं तुमचं. आता एक थोडासा वेगळा पार्ट आहे तो देखील फिजिक्स मध्ये डिटेल मध्ये आहे. तरीही देखील आपल्याला केमिस्ट्री मध्ये क्वेश्चन सोडवताना कुठं अडचण यायला नको म्हणून हीट कॅपॅसिटीचं एक लेक्चर जे आहे ते मी नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहे. त्यामध्ये हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, मोलार हीट कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय, त्यांचं सीपी आणि सीबी मधलं रिलेशन काय आहे आणि जो त्यांचा कॉन्स्टंट असतो गॅमा तो काय येतो, त्यासाठी आर च्या व्हॅल्यूज प्रत्येक ठिकाणी काय घ्याव्या लागतात या गोष्टी फक्त आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. आणि एक छोटा आर्टिकल नंतर आहे हीट ऑफ न्यूट्रलायझेशन. अशी 2 आर्टिकल्स बाळांवर राहिलेली आहेत. ठीक आहे, अभ्यास करा, काळजी घ्या स्वतःची. थँक्यू.